म्हणजे इतक्यात तरी काय शक्यता नाहीये जाण्याची. नाही नाही नाही, हे बघ बेटा, शक्य असलं तरी जाऊ नका. एवढा ऐकशील ना तुझ्या डॅडूचं? हो रे डॅडू, ठीक आहे, नाही जाणार मी. ओके. हो ठेव बेटा, बाय. लव यू सोन्या. लव यू सो मच. कोणाचा वाढदिवस? अण्णांचा. अच्छा, फोन करायला हवा. चल निघूया. नंदिनी, हाँ ऑप्शन कधी करणार आहेस? अहो अण्णांची पूजा आटोपली की लगेच करते. ठीक आहे ना? ठीक आहे. बरं ते सवाशिणींचं काय झालं? त्या कधी येणार आहे? हा नाही बघा, 3 आपल्या घरातलेच. अहो मी, श्रेयसी आणि आई. हां शेजारच्या गोदूताईंना बोलवलंय. शिवाय श्रेयसी म्हणत होती की ती एकीला बोलवते, म्हणून तर म्हटलं ठीक आहे. श्रेयस, तिला कशाला सांगितलं? ती कोणाला ओळखते का गावात? अहो पण तिला गावातले सगळे ओळखतात की नाही? आता ती म्हणाली की मी बोलवते एखादीला, म्हटलं ठीक आहे, त्यानिमित्ताने तिची ओळख होईल ना. ठीक आहे, हरकत नाही. ऋषिकेश तुम्ही बोला, काय काय करायचंय? तुझ्या बायकोकडेच एक छान कल्पना आहे म्हणे. नाही कल्पना वगैरे नाही, पण अण्णा केक कापायला नको म्हणालेत ना, तर मग आपण मस्तपैकी घर सजवूयात ना. चालेल. हा म्हणजे तुम्ही घर सजवा, मी आजोबांसाठी मस्त गिफ्ट आणणार आहे. फक्त काय आणायचं एवढंच सांगा. आपण काहीतरी हँडमेड गिफ्ट देऊयात का? म्हणजे तू आता बनवणार आहेस? ऐक श्रेयू, वाढदिवस आज आहे. माहितीये बरं का मला. बहिणी, माझ्याकडे ना चांदीची मूठ असलेली मस्त काठी आहे, आपण ती अण्णांना भेट देऊयात. चालेल. उत्तम. चला चला तयारी करूया. काय इथे उभं राहून चर्चा करण्यात काही अर्थ नाही. चला 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 चला, ते सांभाळ. श्रेयसी अगं 5वी सवाष्ण कुठे आहे? ती येईल तोपर्यंत आपण ओवाळायला घेऊयात ना. बरं बरं. अण्णा काय चाललंय? घे. ये. गोदूताई या. बरोबर आहे. बऱ्याच दिवसात भेटले नाही, ते भेटायला सांगा त्यांना.
हे काय 4च सवाष्णी झाल्या, 5वी सवाष्ण कुठे आहे? अहो श्रेयसी, अगं कुठे आहे तुझी 5वी सवाष्ण? येतेय का? ती येईलच. हे काय, आल्याच त्या. तू इथं कशी आलीस? इथं आमच्या समोर उभं राहण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्या क्षणी या घरातनं तू निघून गेलीस, स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतलास. त्या क्षणी तू आमच्यासाठी मेलीस आणि आम्ही तुझ्यासाठी मेलो. निघून जा इथून, 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 निघून जा इथून. अण्णा, मेलो म्हणून कुणी मरतही नाही आणि संबंध तोडल्याने ते तुटतही नाहीत. मी तुमची मुलगीच राहणार आहे मरेपर्यंत. माफ करा, तुम्हाला आवडत नाही हे माहीत असूनही मी इथं आले. इतक्या वर्षानंतर मी तुमच्या समोर आले तरी आजही तुमचा राग तसाच आहे अण्णा. अण्णा, तुम्ही मला खरंच विसरलाय. तुमच्या जान्हवीला तुमच्या आयुष्यात ओवाळण्या इतकंही स्थान नाहीये. आमच्या आयुष्यात, आमच्या या घरात, आमच्या कुठल्याच गोष्टीमध्ये तुला स्थान नाही. सांगितलं ना तुला एकदा, तू आमच्यासाठी मेलीस. चालायला लाग इथून. आमच्या मैतावर सुद्धा रडण्याचा अधिकार आम्ही तुला देत नाही. निघ. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते मी तुम्हाला, पण तुम्ही तर माझ्या एकांतात रडण्याचा अधिकारही हिरावून घेतला. वाटलं होतं इतक्या वर्षानंतर तरी तुम्ही माझ्या शुभेच्छा स्वीकारा. कधीच नाही. आम्हाला तुझं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही. आलं लक्षात. आजच्या दिवसात तुम्ही गावकऱ्यांकडून शुभेच्छा स्वीकारा, पण माझ्याकडून नाही. अण्णा, इतकी का वाईट आहे मी? सुज्ञास सांगणे न लगे. ऋषिकेश, तिला समजावून सांग.
अनिकेत आणि श्रेयसीचं नातं तुम्ही स्वीकारलं, तसं आमचं नातं का नाही स्वीकारत तुम्ही? ते कदापि शक्य नाही, कदापि शक्य नाही. कुणाचं नातं स्वीकारायचं आणि कुणाचं नातं स्वीकारायचं नाही हा सर्वस्वी आमचा वैयक्तिक अधिकार आहे. इथे येण्यापूर्वी नवऱ्याची परवानगी घेऊन आली होतीस. तो तुझा नवरा आनंदाचार्यांना टक्कर द्यायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही हरत नाही हे लक्षात आल्यानंतर तुझी ढाल पुढे केली त्यांनी. तो स्वतः जरी इथे नाक रगडत आला ना तरी आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही. एका क्षणात इथून निघून जा. विचारांची संस्कृतीची पोच नसलेला एक अडाण टप्पू जीव आहे तुझा नवरा. महेश माझे पती आहेत, माझ्या समोर त्यांचा अपमान करू नका. इतकीच जर परवा होती नवऱ्याच्या अपमानाची तर इथं आलीसच कशाला? कोणी आमंत्रण दिलं होतं तुला इथे येण्याचं? अण्णा, त्यांना मीच बोलावलं, त्यांना मीच बोलावलं, त्यांना मीच बोलावलं. आपल्या वडिलांच्या एका शुभाशीर्वादासाठी, प्रेमळ शब्दासाठी त्या गेली कित्येक वर्ष वाट पाहत होत्या. म्हणून मीच त्यांना म्हटलं की तुम्ही हा शहाणपणा करायला तुला सांगितलं होतं कोणी? तुझा समाचार आम्ही नंतर घेऊ. चालायला इथून एका क्षणाच्या आत माझ्या नजरेसमोरून काळ तोंड करून निघून जा. निघून जा. दिगंबरा, दिगंबरा. आणि एक गोष्ट, यापुढे आपल्या घरातल्या कुठल्याही सदस्याने या बाईशी आणि हिच्या नवऱ्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवलेला आम्हाला खपणार नाही. कुठल्याही सदस्याने. काही क्षण आम्हाला एकांतात घालवायचंय. कोणी आम्हाला भेटण्याचा प्रयत्न करू नका. कोणीही नकोय आम्हाला, कोणीही नकोय. दादू, या क्षणी या घरातून तू निघून गेलीस, स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतलास, त्या क्षणी तू आमच्यासाठी मेलीस आणि आम्ही तुझ्यासाठी मेलो. आमच्या मैतावर सुद्धा रडण्याचा अधिकार आम्ही तुला देत नाही. अण्णासाहेब, जीवेत शरद शतम. अण्णासाहेब, वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. बोला. गावकरी खूप आनंदात आहेत. मोठ्या उत्साहानं तुमचा वाढदिवस सगळे साजरा करतात. चला, त्या निमित्तानं का होईना
पण गावकरी आनंदात आहेत ऐकून बरं वाटलं. अण्णासाहेब, एक बातमी होती, पण वाढदिवसाच्या दिवशी सांगू की नको असं. अहो सांगा ना, हे काही वाढदिवस साजरा करायचं वय आहे का आमचं? केवळ पोरांनी आग्रह केला म्हणून आम्ही तयार झालो. बोला बोला, काय ते बोला. अण्णासाहेब, माधवरावांच्यावर जो हल्ला झाला त्या संबंधात आणखी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. त्यांची चौकशी सुरू आहे. लवकरच सूत्रधाराचं नावही समोर येईल. मग कळेल कोणी हल्ला करवला होता ते. एकदा तो सूत्रधार आमच्या समोर येऊ दे मुनीम, मग बघा आम्ही काय करतो त्याच ते. उद्या अनिकेत आणि श्रेयसी कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यांची तयारी करा. जी. चला सामान बांधा. चला मुक्काम हलवायचं इकडून. चला चला की उठा की. अरे कशाला पण मला काय कळत नाहीये. चला चला, मी पण आपला चला चला करतोय. वाघ मागे लागल्यासारखी काय घाई झालीये तुला? हो, वाघ मागे लागलेला परवडेल, पण तू थेरडा मागे लागला ना तर पळता भुई थोडी व्हायची आपल्याला, समजलं? म्हणून सांगतीये, चला उठा मुक्काम हलवायचं. चला. अगे ते जाऊ दे, पण काय झाले ते तरी सांगशील की नाही सविस्तर? पोलिसांना तुमच्या त्या गुंडाच्या मित्रांचा तपास लागलाय म्हणे. गुंडांच्या मित्रांचा तपास लागला? हं. अरे बापरे, मग आता तुला कसे कळले? अण्णांचं बोलणं चोरून ऐकलं मी. आणखीन 1-2 मित्रांना पण पकडले म्हणे. आता चांगली चौकशी सुरू होणार. अरे बापरे, तरी मी त्यांना सांगितले होते दूर जा म्हणून. कशाला परत तडपडले काही कळत नाहीये मला. अरे 6 महिन्यांचा प्रश्न होता. फक्त 6 महिने आले नसते तर काय बिघडले असते का त्यांचे? आता बघा, तुम्हीच म्हणजे काय, तुमचेच गुंड आहेत ते. आता त्यांनी जर पोलिसांसमोर तुमचं नाव घेतलं तर अण्णा आपल्या दोघांची काय अवस्था करते ते तुम्हाला माहितीये. कळलं ना? आता तर धर्मपीठ पण सुरू झालंय. अरे देवा, अरे देवा. मला तर कॅलिडोस्कोपची चिंता वाटायला लागली. का का? हो, अनाथ नाही का होणार तो? अहो सोडा मला. अहो काय. अभ्यंकरांच्या वाड्यावर गेली होतीस ना तू विणलेला मफलर द्यायला? नाही स्वीकारलं ना तुझ्या परमपूज्य वडिलांनी तुझ्या शुभेच्छा? प्रत्येक वेळेला ते तुझा अपमान करतात आणि तरी सुद्धा तू लाचारासारखी त्यांच्या दारात जाऊन उभी राहतो. तुला स्वाभिमान काही आहे की नाही? स्वतःचा नाही, निदान माझा तरी विचार कर. चांगलाच पाण उतारा केला असेल तुझा त्यांनी, हो ना? जान्हवी, जान्हवी, काय करू मी तुझं? इतक्यांदा सांगून सुद्धा तू माझं ऐकत नाहीयेस. अगं त्या माणसाला तुझ्याबद्दल अजिबात प्रेम नाहीये, कारण तू माझ्यावर प्रेम केलं होतंस म्हणून. कळतंय का तुला? तू माझ्यावर प्रेम केलंस म्हणून तुझा द्वेष करतात ते. तुला अभेरून ते तुझा नाही तर माझा अपमान करतात, आणि तरी सुद्धा तू प्रत्येक वेळेला माझा अपमान करायला तिथे जाते. मी फक्त शुभेच्छा द्यायला गेले होते हो. काय गरज आहे? काय गरज काय होती? तुझ्या शुभेच्छांची काही गरज नव्हती त्यांना तिथे. काही अडलं नव्हतं त्यांचं. इतकी वर्ष सांगतोय तरी सुद्धा तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. बस बस झाला आता. मला हे चालणार नाही. अहो काय करताय बाहेर? मंगळसूत्र सोडा बाहेर. इतकी वर्ष तू माझ्या सोबत राहतेस तरी सुद्धा तू माझ्याशी एकरूप होऊ शकले नाहीस. अभ्यंकरांची मुलगी म्हणून तू माझ्या सोबत राहिलीस. आज तुला एक निर्णय घ्यावा लागेल. एक तर माझ्याशी संबंध ठेव, नाहीतर त्यांच्याशी.